गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सर्वत्र लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाची आतुरता सगळ्यांना पाहायला मिळत आहे. हिंदू धर्मामध्ये श्री गणेशाला आराध्य दैवत मानलं जातं. गणेश उत्सवामध्ये लाडक्या बाप्पाला घरी आणलं जातं. सर्व विघ्नांचा नाश करणाऱ्या अशा विघ्नहर्त्याची मनोभावे पूजा केली जाते. यंदा 27 ऑगस्ट 2025 वार बुधवार गणेश चतुर्थी या दिवशीपासून गणेश उत्सवाला धूमधडाक्यामध्ये सुरुवात होणार आहे. यंदा लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी, कोणत्या अशा 5 गणपतींच्या मूर्त्या तुम्हाला चुकून देखील घरामध्ये आणायच्या नाहीत, घरी गणपतीची बाप्पांची मूर्ती आणल्यानंतर कोणत्या अशा चुका आपल्याला टाळायच्या आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. वास्तुशास्त्रानुसार गणपती बाप्पांची मूर्ती सर्व प्रकारचे घरातील वास्तुदोष दूर करणारी मानली जाते आणि म्हणूनच मूर्ती निवडत असताना खूप काळजीपूर्वक आपल्याला ही मूर्ती निवडायची आहे. यामुळे घराशी संबंधित सर्व प्रकारचे दोष दूर होतात, घरामध्ये सुखसमृद्धी नांदते असं देखील म्हटलं जातं की गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत श्री गणेश तत्व हे 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे घरोघरी श्री गणेशांचं विधिवत पूजन केलं जातं. त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. पण ही मूर्ती घरी आणत असताना काही गोष्टींची काळजी घेणं देखील तेवढंच आवश्यक आहे. तर आपण केलेल्या सेवेचं, आपल्याला केलेल्या स्थापनेचं संपूर्ण फळ मिळत असतं. बऱ्याचशा भाविकांनी गणपती बाप्पांची निवड देखील बुकिंग देखील करून ठेवलेली असते, परंतु गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणत असताना ती विशिष्ट प्रकारचीच असावी. बाजारामध्ये अनेक प्रकारच्या अनेक विविध मूर्त्या अशा आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा काही मूर्त्या आपण घरामध्ये आणतो तर त्याचा आपल्याला लाभ होतो का हे देखील लक्षात घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय तर मूर्तींची श्रींची मूर्ती घरामध्ये आणताना ती वास्तुशास्त्रानुसार असावी असं देखील म्हटलं जातं. कारण की अशा मूर्तीची पूजा केल्याने तुमच्या यशाची आणि प्रगतीची दारं उघडतात, तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर पहा, भाद्रपद महिन्यामध्ये गणेश चतुर्थी असते आणि या दिवशी गणपती बाप्पांचा उत्सव हा सुरू होतो. या दिवशी आपल्याला घरी मूर्ती आणायची असते. आता ही मूर्ती घरी आणत असताना कोणती काळजी घ्यावी, तर मूर्तीची निवड कशी करायची हे आपण बघूयात. तर पहा, गणेशांची स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जातो. 1 ते 2 महिने आधीच गणपती बाप्पांच्या मूर्तीची बुकिंग देखील केली जाते. परंतु यंदा काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे जेणेकरून यावर्षी तुम्हाला वास्तूनुसार गणपती बाप्पांची मूर्ती आणता येईल. जर तुम्ही यंदा नाही आणू शकला, हा व्हिडिओ तुम्ही कदाचित उशिरा बघत असला तर पुढच्या वर्षी नक्कीच तुम्हाला अशाच पद्धतीने गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे तर ती आणायची आहे. तर पहा, स्कंद पुराणामध्ये श्रीकृष्णाने धर्मराजाला सिद्धिविनायक व्रत करण्यास सांगितलं होतं. याच वेळी मूर्ती कशी असावी याचं सविस्तर वर्णन देखील केलं होतं. सिद्धिविनायकाच्या पूजेसाठी आपल्या सामर्थ्याप्रमाणे सोने, चांदी अथवा माती याची मूर्ती बनवलेली असावी. या व्यतिरिक्त अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणे हे शास्त्रानुसार अयोग्य आहे आणि म्हणूनच गणपतीची मूर्ती कशी असावी, तर गणपती बाप्पांची मूर्ती शक्यतोवर बसलेली असावी, म्हणजे बैठी असावी. आपण प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा त्या मूर्तीमध्ये जिवंतपणा आलेला असतो. त्यामुळे मूर्ती जी आहे तर ती बसलेली असावी. 1 ते 1.5 फुटापेक्षा जास्त मोठी नसावी. अगदीच तुमची थोडी मोठी मूर्ती घेण्याची इच्छा असेल तर जास्तीत जास्त तुम्ही 3 ते 3.5 फुटापर्यंत मूर्ती घरामध्ये आणू शकता. आता मूर्ती ही बैठी असावी, पण मूर्ती आजकाल बऱ्याच प्रकारामध्ये मिळते. म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेली मूर्ती देखील आजकाल बाजारामध्ये मिळते. पण पहा, मूर्ती घेत असताना ती मूर्ती जी आहे तर ती पार्थिव असावी. पार्थिवचा अर्थ म्हणजे मातीची मूर्ती. तर पहा, पार्थिव म्हणजे जिचं विसर्जन आपण करू शकतो. आपण देवघरामध्ये जी धातूची मूर्ती स्थापित केलेली आहे तिचं विसर्जन होत नाही, परंतु गणेश चतुर्थीच्या दिवशी, गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत 10 दिवसांचा गणपती किंवा 1.5 दिवसाचा 2.5 दिवसाचा गणपती ज्यांच्या घरामध्ये बसतो त्याची स्थापना आपण घरामध्ये करतो. अशा गणपतीची मूर्ती ही पार्थिव म्हणजे मातीपासून बनलेली असावी. मातीपासून बनलेली मूर्तीचा वापर आपण विसर्जन केल्यानंतर ती निसर्गामध्ये विलीन होते. म्हणजेच ती जी माती आहे ती नदीच्या पाण्यामध्ये सामावली जाते. अशीच मूर्ती जी आहे तर ती आपल्या घरामध्ये स्थापन करावी. मातीपासून बनवलेली गणेश मूर्ती पूजेसाठी खूप शुभ मानली जाते. बऱ्याच
बऱ्याच ठिकाणी इच्छेनुसार मातीच्या मूर्तीसोबतच सोने, चांदी, तांबे इत्यादीपासून बनवलेल्या मूर्तीचीही स्थापना केली जाते. पूजेमध्ये फक्त प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ठेवणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे अशी मूर्ती आपण घरात न आणण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, गणपतीची मूर्ती खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी. डाव्या बाजूला असलेल्या सोंडेच्या गणपतीला वाममुखी गणपती म्हटलं जातं. वाममुखी गणपतीची मूर्ती घरी आणणं हे खूप शुभ मानलं जातं. डाव्या सोंडेचा गणपतीची पूजा करणं सोपं असतं असं म्हटलं जातं. मात्र उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेसाठी विशेष नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे असं मानलं जातं. डाव्या बाजूला सोंड वाहणाऱ्या गणपतीच्या मूर्तीमध्ये चंद्राला वास असतो. उजव्या बाजूला सोंड असणाऱ्या मूर्तीमध्ये सूर्याचा वास असतो. म्हणून आपण डाव्याच्या सोंडेच्या मूर्तीची खरेदी करावी, कारण की तिची पूजा जी आहे तर ती खूप सोपी असते. तिचे फारसे नियम देखील नसतात. सध्या लोक सर्व प्रकारच्या गणपती बाप्पांच्या मूर्ती घरामध्ये आणू लागले आहेत. आपल्या बाप्पांची मूर्ती वेगळी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते, परंतु गणपतीची पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती ती असणं शुभ मानलं जातं. त्यामुळे पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती आपण आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. डाव्या बाजूला सोंड ठेवून मूर्तीची पूजा केल्यास धन, करिअर, व्यवसाय, संतान सुख, वैवाहिक सुख इत्यादी संबंधित आपल्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात अशी देखील धार्मिक श्रद्धा आहे. ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे अशा सर्वांनी घरामध्ये गणपतीच्या बाल स्वरूपाची प्राणप्रतिष्ठा करावी. बाल गणेश तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना तुमच्या घरी आणण्यापूर्वी मूर्ती तुटलेली नाही याची खात्री करा. गणपतीच्या मूर्तीमध्ये उंदीर, एका हातामध्ये मोदक, दुसऱ्या हातामध्ये वरमुद्रा असावी असं मानलं जातं. सिंहासनावर बसलेल्या गणपतीची मूर्ती घरामध्ये पूजा करण्यासाठी खूप शुभ मानली जाते. म्हणून नेहमी सिंहासनावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेल्या गणपतीची पूजा करणं शुभ मानलं जातं. म्हणून तुम्ही अशाच मूर्तीची खरेदी करावी. गणपतीच्या शरीररष्टीमध्ये बदल करणं योग्य नाही. चित्रविचित्र आकारातील गणपती बाप्पांची मूर्ती अजिबात घेऊ नका. मूर्ती सुबक, प्रसन्न, पिवळे पितांबर नेसलेली अशी घ्यावी. नंतर तसंच रंग उडालेली मूर्ती किंवा भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही. त्याचबरोबर शिवपार्वती सोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती देखील निषिद्ध आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पांसोबत काही हिंसक प्राणी देखील असतात, ज्यामध्ये गरुड असेल, सिंह असेल, वाघ असेल किंवा इतर कोणतेही प्राणी असतील. तर अशा प्राण्यांसोबत गणपती बाप्पांची मूर्ती अजिबात आपल्या घरामध्ये घेऊन यायची नाही, कारण की यामुळे आपल्या घरामध्ये त्याचे उलट परिणाम होत असतात. गणपती बाप्पांसोबत उंदीर असावा, कारण की गणपती बाप्पांचं ते वाहन आहे आणि गणपती बाप्पांना उंदीर अतिप्रिय आहे. त्यामुळे गणपती बाप्पांच्या मूर्तीसोबत छोटा का होईना उंदीर त्यांच्या मूर्तीमध्ये असावा. आता श्री गणेशांची मूर्ती घेण्यासाठी घराबाहेर पडताना काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आपल्या घरातील जी व्यक्ती गणपती बाप्पांची मूर्ती आणण्यासाठी जाणार आहे तिच्या डोक्यावरती घराबाहेर पडत असताना टोपी असावी. गणेश मूर्ती ही आणत असताना ती कपड्याने झाकून आणण्याची बऱ्याच ठिकाणी प्रथा आहे. काही ठिकाणी गणपती बाप्पांच्या डोळ्याला पट्टी लावून देखील आणतात, पण हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही लाल रंगाचं वस्त्र गणपती बाप्पांवरती टाकू शकता, पण त्यांचे डोळे मात्र तुम्ही एखाद्या पट्टीने वगैरे झाकून घेऊ नका. गणपती बाप्पांना घरी आणत असताना गणपती बाप्पा उचलल्यानंतर त्या जागेवरती थोड्याशा अक्षता गुलाल वाहूनच गणपती बाप्पांना घरी आणायचं आहे, कारण की अक्षता ह्या अखंड असतात, त्यांचा कधी भंग पावत नाही. गणपती बाप्पावरती कपडा टाकून आणण्याचं कारण म्हणजे बघा, मूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुंदर असेल तर लोकांची वाईट दृष्टी त्याच्यावरती पडू नये. मनुष्य भावनांचा प्रभाव हा जड वस्तूवर देखील पडतोच. आपल्या मृत्यू देखील असा कोणताही प्रभाव पडू नये ह्या त्यामागचा उद्देश असतो. असं परंपरानुसार देखील चालत आलेलं आहे. तरी तुमच्याकडे देखील गणपती बाप्पांची मूर्ती झाकून आणत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा, कारण की आमच्याकडे देखील गणपती बाप्पांची मूर्ती ही झाकूनच आणली जाते. श्री गणपती अथर्वशीर्षामध्ये गणेशांचे रूप देखील दिलं आहे. एकदंत, चतुर्हस्त म्हणजे एकदंत, चतुर्भुज, पाश आणि अंकुश धारण करणारे, एका हाती मोडलेला दात धारण करणारे आणि दुसऱ्या हातामध्ये वरद मुद्रा असलेल्या, ज्याचा ध्वज मूषक चिन्हांकित आहे असा लाल वर्ण, लंबोदर सुपासारखे कान असलेल्या, रक्तवस्त्र नेसलेल्या, अंगाला रक्तचंदनाचा अनुप लावलेला, लाल पुष्पांनी पूजन केलेला श्री गणेश हे एका हाती दात धारण करणारे असावेत असे त्यांच्या
अथर्वशीर्षामध्ये रूप त्यांचं सांगितलेलं आहे, वर्णन केलं आहे. एक तुटलेला दात गणपती बाप्पांना हातात घेतला आहे, हे लक्षात ठेवूनच त्यांना घरामध्ये आणायचे. श्री गणेश हे मुख्यत्वे ज्ञानाची विद्येची देवता आहेत. मोदक हे ज्ञानाचे प्रतीक आहेत. या कारणामुळे श्री गणेशांच्या हातामध्ये मोडलेल्या दाताच्या स्थानी मोदक दाखवण्याची पद्धत पडलेली असावी. परंतु मोदक आणि एक दात गणपतीच्या हातामध्ये असावेत, म्हणजे थोडक्यात गणपतींचे चारही हात दिसावेत अशी मूर्ती आपल्याला घरामध्ये आणायची आहे. त्याचबरोबर आपण घरामध्ये आपल्या हॉलमध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली असेल तर तिची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण की घरामध्ये जर अचानक मासिक धर्म आला एखाद्या स्त्रीला, मग हातबोट होणार नाही. तर अशा पद्धतीनेच गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. त्याचबरोबर जर अचानकपणे तुमच्या भावकीतील किंवा तुमच्या घरातील दुर्दैवी घटना घडली, जसं की एखाद्या व्यक्तीचं निधन झालं, तर अशा वेळेस घरामध्ये सुतक काळ असतो. मग मूर्तीचं काय करावं? तर पहा, आपण एकदा की गणपती घरामध्ये बसवला, मग जर सुतक जरी पडलं असेल तरी देखील तुमच्या घरातील गणपतीला तुम्हाला लगेचच विसर्जित करायचं नाही, विसर्जनाची घाई करायची नाही. तुम्ही शेजाऱ्यांकडून देखील तुमच्या गणपतीची सकाळ संध्याकाळ आरती करून घेऊ शकता. त्यानंतर आपण 10 दिवसांपर्यंत किंवा तुम्ही जोपर्यंत गणपती ठेवणार आहात तर तोपर्यंत गणपती ठेवायचा आहे आणि त्यानंतर दहीभात दाखवून गणपती बाप्पांचं विसर्जन जे आहे तर ते विधिवत पूजन करूनच आपल्याला करायचं आहे. किंवा एखाद्या गुरुजींची मदत तुम्ही घेऊ शकता, पण जर सुतक जरी पडलं तरी बाप्पांची पूजा तुम्हाला थांबवता येणार नाही. त्याचबरोबर जर घरी गणपती आणत असताना तुमची जर मूर्ती खंडित झाली, काही कारणास्तव घरी आणल्यानंतर तुम्हाला कळलं की खंडलेली आहे, तर मनामध्ये कुठलाही संकोच करायचा नाही. त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याआधी तुम्हाला त्या मूर्तीला दहीभाताचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्या मूर्तीचं विसर्जन करायचं आहे. नवीन मूर्तीची स्थापना तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करायची आहे. असं देखील तुम्ही करू शकता, कारण की जोपर्यंत आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत ती केवळ माती समजावी. घरामध्ये मूर्तीमध्ये दैवत्व येत नाही, त्यामुळे त्यामध्ये प्राण येत नाही. आधी सांगितल्याप्रमाणे श्री गणेश तत्व हे 10 दिवसासाठी जागृत असतं. तुम्ही केलेल्या सेवेचं उपासनेचं तुम्हाला लाभ व्हावा यासाठी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही तुम्हाला करावी लागते, तरच त्या जागृत तत्वाचा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला लाभ होतो. मूर्ती घरामध्ये असेपर्यंत सकाळ संध्याकाळ तुम्हाला मूर्तीची आरती ही अवश्य करायची आहे. घरामध्ये असलेला नैवेद्य गोडाधोडाचा किंवा मोदकाचा नैवेद्य रोज न दुखता आपल्याला दाखवायचा आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. आपल्याला पंचोपचारी पूजा करायची आहे, म्हणजे गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हायचं, गंध व्हायचा, हराळी आघाडा ठेवायचा, नैवेद्य दाखवायचा, धूप दाखवायचा, आरती करायची. तर 2 वेळेस आपल्याला ही जी कामे आहेत तर ती करायची आहे. बाप्पा आपल्या घरामध्ये आहे तोपर्यंत त्यांचा पाहुणचार ही आपल्याला घरामध्ये व्हायलाच हवा. 10 दिवसांसाठी आलेले असतात. या सेवेमध्ये आपल्याकडून कसलीही कमतरता व्हायला नको याची तुम्हाला पुरेपूर काळजी घ्यायची आहे. गणपती घरामध्ये असताना तुम्ही कुठेही बाहेरगावी जायचं नाही. जर जाण्याची गरजच पडली तर बाप्पांची सकाळ आणि संध्याकाळ आरती होईल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यानंतरच तुम्हाला बाहेरगावी जाता येणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.